नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर हा विभाग चांगला चर्चेत आलेला आहे. रोज कुठे ना कुठे छापे पडत आहेत. बनावट पनीर, प्रक्रिया केलेलं दूध, बनावट आईस्क्रीम, पाम ऑइलची भेसळ किंवा अगदी बनावट औषधं, एक्सपायरी असलेली औषधं यांच्यावरती कारवाया सुरू झालेल्या आहेत. अनेकांना याचा अर्थ लागत नव्हता की इतके दिवस या विभागातल्या अधिकारी आणि कर्मचारी नक्की काय करत होते. या आधीचे औषध आयुक्त काय करत होते की मुंडे आल्यानंतर ज्या पद्धतीने इतका वेग कारवायांचा वाढलेला आहे ते पाहून अनेकांनी समाधानाचा सुस्कारा देखील सोडलेला आहे. आता या साऱ्यामध्ये एक महत्वाची बाब होती, ती बाब म्हणजे गुटखा. गुटखा हा महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेला लागलेला मोठा रोग आहे. या गुटख्यामुळे अनेकांना कॅन्सर झाले, अनेकांचे जीव गेले, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. एवढंच नाही तर सार्वजनिक स्वच्छतेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. पथापस थुंकणारे महाराष्ट्रीय माणसं पाहून किळस यावी अशी परिस्थिती काही काळापर्यंत होती. आर पाटील हे गृहमंत्री असताना या गुटखाबंदीचा प्रयोग सुरू झाला. त्यासाठी जो प्रयत्न केलेला होता तत्कालीन अन्न व औषध विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी. महेश झगडे यांचं याबाबत कौतुक करायला हवं. महेश झगडे यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये आबांना नेलेलं होतं. तत्कालीन गृहमंत्र्यांना तिथल्या रुग्णांची परिस्थिती दाखवलेली होती आणि गुटखा खाऊन कसे लोक हे कॅन्सरच्या आजाराला बळी पडत आहेत हे खुद्द आबांनी पाहिलेलं होतं. आणि त्यानंतरच हे रुग्ण पाहिल्यानंतरच आबांना जाणीव झाली की ह्या गुटख्याचं सेवन महाराष्ट्रात बंद करायला हवं. त्याला थोडंफार यश आलं. उघडपणे गुटखा मिळणं अशक्य झालं, पण छुपा गुटखा मिळणं आतापर्यंत सुरूच आहे. यासाठी पोलिसांचे आणि या विभागातील अधिकाऱ्यांची मोठी हप्तेबाजी देखील सुरू आहे, हे उघड सत्य आहे. आता या गुटखा बंदीवरतीच मोठा घाला घालण्याचा निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आहे. कारण या गुटखा उत्पादन, गुटख्याची विक्री, त्यातून बनावट बिलं, त्यातून पैसे, काळा पैसा ही एक मोठी साखळी तयार झालेली आहे. महाराष्ट्रात गुटख्याला बंदी असली तरी काही राज्यांमध्ये गुटख्याचं उत्पादन सुरू करून तो गुटखा महाराष्ट्रात सर्रासपणे आणला जातो. सोबतच पान टपऱ्या, छोटी दुकानं यांना गाठून गुटखा बादर तिथनं ही खरेदी करत असतात. यातनं मोठ्या प्रमाणात काळा पैसा देखील निर्माण होतो. अनेकदा या गुटखा विक्रेत्यांवरती कारवाई होतात, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात, पण प्रत्यक्षामध्ये या गुटखा विक्रीला प्रतिबंध असा बसत नाही. आता एक मोठा निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आहे आणि तो म्हणजे अशा गुटखा विक्रेत्यांना थेट मकोका लावणं. मकोका हा कायदा महाराष्ट्रातील सर्वात कठोर असा कायदा मानला जातो. या कायद्यामुळे काय होतं की पोलिसांना 180 दिवसापर्यंत चार्जशीट दाखल करण्याची मुभा असते. म्हणजे या कायद्याच्या अंतर्गत जर कुणावर गुन्हा दाखल झाला तर किमान 6 महिने त्याला तुरुंगात राहावंच लागतं. दुसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की गुटख्यामधनं जामीन मिळणं ही देखील मोठी अशक्य अशी गोष्ट असते. त्यामुळं 1.5-2 वर्ष तरी असे आरोपी हे तुरुंगात सडत राहतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की एकानं जर हा गुन्हा केला तर त्याची संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी या कायद्याचा उपयोग होतो. म्हणजे गुटखा सप्लाय करणारा, गुटखा निर्माण करणारा, त्यासाठीचे पैसे घेणारा, ते पोहोचवणारा, अशी जी सगळी साखळी आहे ही साखळी मकोका कायद्याच्या अंतर्गत अटक करता येऊ शकते. आणखीन त्यातलं महत्वाचा जो मुद्दा आहे की अनेकदा अशा प्रकारचे गुन्हे करून हे आरोपी जामिनावर सुटत असतात. दुसऱ्यांदा गुन्हा केला, तिसऱ्यांदा गुन्हा केला तरी त्यांना काही फरक पडत नाही. पैसे भरायचे, जामिनावर सुटायचं आणि पुन्हा पुन्हा तेच कृत्य करायचं. यामुळं कायद्याला देखील आपण जुमानत नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. मग अशा आरोपींना प्रतिबंध बसण्यासाठी मकोका हे अतिशय उपयुक्त असं शस्त्र पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. आता पोलीस आणि FDA चे अधिकारी हे एकत्र मिळून जर असे गुन्हे दाखल करू लागले तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये ही जी पिचकारी संस्कृती निर्माण झालेली आहे आणि त्यातनं महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याला अतिशय परिणामकारक आणि प्रभावी असा प्रतिबंध होऊ शकेल. आता याबाबतची जी प्रेस नोट या विभागाने काढलेली आहे ते वाक्य फार महत्वाचं आहे.
त्या प्रेस नोटमध्ये असं म्हटलेलं आहे, प्रतिबंधित अन्न पदार्थाचा अवैध व्यापार, म्हणजे प्रतिबंधित अन्न पदार्थ काय आहे तर गुटखा, त्याचा जो अवैध व्यापार आहे हा केवळ अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन नाही, तर यापुढे तो सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर संघटित गुन्हा म्हणून दाखल केला जाईल. म्हणजे याच्यामध्ये सर्व आरोपी आधीमधलं या साखळीमधले उत्पादन करण्यापासून तर विक्री करणाऱ्यापर्यंत आणि घेणाऱ्यापर्यंत सुद्धा आणि खाणाऱ्यापर्यंत सुद्धा हे संघटित आरोपी म्हणून गृहीत धरले जातील आणि त्यांना तुरुंगामध्ये काही काळ सडावं लागेल. हा या कारवाईचा इशारा आहे, हा या कारवाईचा गर्भित अर्थ आहे. त्यामुळं तुकाराम मुंडे यांनी चांगलं पाऊल उचललेलं आहे. त्यांच्या ज्या इतर कारवाया आहेत त्या कारवाईचा धसका अशा भेसळवाल्यांनी घेतलेलाच आहेच, पण या गुटख्यामध्ये अनेकांचे फार मोठे आर्थिक हितसंबंध आहेत. काही नेते ज्यांचा या गुटख्याच्या विक्रीमध्ये हप्तेबाजीचा देखील व्यवसाय आहे, हे अशा नेत्यांना देखील यातनं चपराक बसेल आणि त्या या अवैध व्यापारापासून दूर राहतील अशी आशा या कारवाईच्या निमित्तानं या आहे. बघूया या कारवाईचा पुढे कसा उपयोग होतो आहे आणि गुटखा विक्रीला कसा चाप बसतो आहे. पाहत राहा लेट्सअप मराठी.